जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीमध्ये किती जागा येणार आहेत, त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे विना मुलाखतीला किती, मुलाखतीला किती, कोणत्या माध्यमाला किती जागा येऊ शकतात, मुदतवाढीच्या संदर्भामध्ये सद्यस्थिती नेमकी काय आहे, एक्झॅक्टली जागा आणखी येणार आहेत का आता जागा येणं थांबलेलं आहे, अशा बऱ्याच प्रश्नांना आपण या एका व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपल्याला हवं असेल येत्या शिक्षक भरतीसाठी स्पेशल अशा प्रकारचं गायडन्स, तर आपल्यासाठी अवेलेबल आहे मास्टर टीचर या ऍप्लिकेशनवर गायडन्स बॅच। आता ही गायडन्स बॅच नेमकी काय आहे, यामध्ये काय मिळणार आहे, तर लक्षात घ्या, शिक्षक होण्याचा जो काही प्रवास आहे त्या प्रवासाच्या रस्त्यामध्ये येणारे छोटे मोठे अडथळे सगळे दूर केले जाणार आहेत या बॅचच्या माध्यमातून। तुम्हाला एक कंप्लीट व्हिडिओ सिरीज मिळेल, कोर्स काय आहे, भरती कशी राहते त्या संदर्भामध्ये, त्यातल्या त्यात सर्वात जास्त महत्त्वाचा आत्ताच्या घडीला जर का काही प्रश्न असणार आहे जाहिरात आल्यानंतर, तर तो आहे पसंतीक्रम कसे देऊ, कोणाला देऊ, कोणती स्ट्रॅटेजी यूज करू, म्हणजे मला जे आहे, माझं जे डिझायर आहे, माझं जे स्वप्न आहे, ज्या ठिकाणी मला जॉब करायचा आहे त्या ठिकाणी जॉब मिळायला पाहिजे, काय स्ट्रॅटेजी मी यूज करू शकतो, बाकीच्यांचं माइंडसेट काय आहे, सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला मिळणार आहे मोलाचा असा सल्ला। त्यानंतर आपण डेली लाईव्ह सेशन्स घेत असतो, डेली तुमच्यासाठी अवेलेबल असतो मी स्वतः, ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या शंका दूर केल्या जातात। त्यातल्या त्यात तुम्हाला जर का इंटरव्ह्यूला जायचं असेल, इंटरव्ह्यूची पूर्ण तयारी करून दिली जाणार आहे। त्यातल्या त्यात डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम आहे, मीडियमचा प्रॉब्लेम आहे, काहीही असू द्या, बघा खूप सारे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमुळे भरतीच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे, तसं होऊ नये त्यासाठी आपण अगोदरच खबरदारी घेतोय, तुमचे डॉक्युमेंट रेडी करायला सांगतो। या सगळ्या बाबी तुम्हाला मिळून जाणार आहे। चर्चा करण्यासाठी तुम्हाला टेलिग्रामचा ग्रुप असतो, त्या ठिकाणी मी अवेलेबल आहे तुम्हाला जे आहे जास्तीत जास्त योग्य तो सल्ला देण्यासाठी। टार्गेट एकच आहे, कुणीही उमेदवार या ठिकाणी हक्काच्या नोकरीपासून वंचित राहू नये। लक्षात घ्या, आम्ही तुमच्या रजिस्ट्रेशन पासून ते जॉईनिंग पर्यंत सोबत आहोत। आपल्याला काय करायचं आहे, मास्टर टीचर ऍप डाउनलोड करायचं आणि लगेच आपल्याला जे आहे या ठिकाणी बॅच जॉईन करायची आहे। चला आता जाऊया आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे। बघा, पवित्र पोर्टलवर 20 जुलै 2026 ही जाहिरात अपलोड करण्याची शेवटची तारीख आहे। आता या तारखेला आपण जर का पाहण्याचा प्रयत्न केला की पोर्टलवर एक्झॅक्टली किती जागा आहेत, तर त्या संदर्भामध्ये गुड न्यूज आहे, बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आपल्याला जाहिराती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। बघा लक्षात घ्या, जर आपण आपल्या परीने माहिती घेण्याचा प्रयत्न केला किंवा सोशल मीडियावरती देखील ज्या गोष्टी चालू आहे त्याचं जर का अनालिसिस केलं, तर त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती तथ्य आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। कारण सोशल मीडियावर सध्या फिरणारी माहिती, बघा काय होतं, बऱ्याच वेळा ना सोशल मीडियावर फिरणारी माहिती चुकीची राहते। यावेळी जे आहे सोशल मीडियाची जी माहिती आहे मंत्रालय स्तर किंवा आयुक्त लेवलचा जो स्तर आहे त्याच्याशी मिळती जुळती आहे, मग त्यामध्ये बऱ्याच प्रमाणावरती तथ्य आहे। आता नेमकं काय आहे, तर बघा, येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये 25,000 जागांच्या आसपास जागा आल्या तर त्याबाबत आपल्याला अजिबात आश्चर्य वाटणार नाही। सध्या जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला की एक्झॅक्टली जे आहे अपलोडेड जागा किती आहे, तर त्यांचा आकडा 20,000 प्लस आहे, 20 ते 22,000च्या घरामध्ये आहे। आता काय होतं, तुम्ही म्हणाल सर एक्झॅक्टली आकडा का बरं येत नाही, तर त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये आस्थापना वेगवेगळ्या आहे, खूप प्रचंड प्रमाणावरती आस्थापनांची संख्या आहे। सर्वांचं अनालिसिस करणं जरासं कठीण काम होतं, ठीक आहे, मंत्रालय लेवलला म्हणा किंवा आयुक्त लेवलला, परीक्षा परिषदच्या लेवललाही ते काम कठीण जाते, म्हणून काही गोष्टींचा जो आहे लमसम अंदाजच या ठिकाणी सांगावा लागतो। 20 ते 22,000च्या आसपास जागा अपलोड झालेल्या आहेत आणि अजूनही 2 दिवसांचा कालावधी जवळपास आपल्याकडे आहे जाहिराती अपलोड करण्यासाठी। म्हणजे मागची जी काही मुदतवाढ दिली होती त्याला आपण टार्गेट करून जर का पाहायचा विचार केला, तर आता याला मुदतवाढ मिळेल नाही मिळेल तो वेगळा प्रश्न आहे, परंतु आपण हा व्हिडिओ जो आहे एक्झॅक्टली जागांच्या संदर्भामध्ये बनवतोय। तर लक्षात घ्या, या 20-21,000 जागांमध्ये खूप चांगली गोष्ट ही आहे की जेवढ्याही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, म्हणजे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, तर यांच्या जागा मॅक्झिमम अपलोड झालेल्या आहेत। कारण काय होतं, आयुक्त लेवलला वारंवार ज्या काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होत होत्या मागच्या 1 मे पासून ते आजपर्यंत, त्या प्रत्येकामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खांद्यावरती या ठिकाणी बंदूक होती, लवकर करा लवकर करा, आणि त्यांनी ते बऱ्यापैकी केलेलं देखील आहे। आणि आपली देखील तीच इच्छा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा जास्त यायला पाहिजे, कारण त्या विदाऊट इंटरव्ह्यू आहे आणि आपलं ड्रीम जॉब देखील तोच आहे। राहता आहे दुसरा महत्वाचा प्रश्न की ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्यतिरिक्त ज्या प्रायव्हेट सोसायटीज आहेत, प्रायव्हेट सोसायटीज मध्ये थोडासा इश्यू अजूनही बाकी आहे।
अनफॉर्च्युनेटली सांगावं लागते. जागा अपलोड झाल्या नाहीत असं नाहीये, त्यांच्याही जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तुलनेमध्ये जास्त अपलोड झालेल्या आहेत, परंतु बऱ्याच ज्या संस्था आहेत त्या प्रशिक्षित नसल्या कारणाने, प्रशिक्षित इन द सेन्स की ऑनलाईन पद्धतीने कोणकोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे, त्यांना जे आहे त्याच्यामध्ये थोडंसं त्रुटींचा सामना करावा लागतोय. जाहिरात अपलोड करणं एवढं पाहिजे तेवढं सोपं काम नसतं, लक्षात घ्या. आता हा जो उशीरही होतोय ना, त्याच्या मागचं लॉजिक आपल्याला या ठिकाणी समजून घेणं महत्वाचं आहे. पहिल्यांदा काय होणार आहे, आस्थापनेच्या लेवलवरून ते अपलोड होणार. पहिले तर संच मान्यता होणार, संच मान्यतेनंतर बिंदू नामावली कंप्लीट करणार, बिंदू नामावली कंप्लीट झाल्याच्या नंतर मग ती जी जाहिरात आहे किती जागांची आहे, त्याच्या 80% पदं किती होतात त्याचं अनालिसिस करणं, ती वेगळी जाहिरात बनवणं, पोर्टलला अपलोड करणं, पोर्टलला आस्थापनेच्या लेवलला अपलोड केल्याच्या नंतर ती जाणार शिक्षणाधिकाऱ्यांकडे, तिथे ते त्यांचं अनालिसिस करणार व्यवस्थित आहे का, तिथून मग ती संचालक लेवलला फॉरवर्ड होणार. त्याच्यामध्ये जर का काही त्रुट्या आल्या ती रिजेक्ट होणार. रिजेक्ट झाल्याच्या नंतर यांनी परत एकदा भरायचंय. म्हणजे असा बराचसा प्रकार चालतोय. त्याच्यामुळे हा जो काही कालावधी आपल्याला दिसतोय ना, मुदतवाढ, तारीख पे तारीख, त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे. काही गोष्टी लॉजिकली आपल्याला या ठिकाणी समजून घ्याव्या लागेल. अनफॉर्च्युनेट आहे हे आपल्याला लक्षात येते की आपल्या संयमाची जी परिसीमा आहे ती ओलांडलेली आहे, हे देखील आपल्याला समजतं आहे. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, समाधानकारक आहे, जेवढ्या दिवसांची कालावधी याला मुदतवाढ मिळालेली आहे ना, तेवढा आपला फायदा झालेला आहे. आपल्याला जागा अपलोड झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. बघा, जर का आपण आता पाहण्याचा प्रयत्न केला तर 10,000 जागा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अपलोड झालेल्या आहेत. त्याच्यापेक्षा जास्त जागा यावेळेस येणार आहे. सध्या तरी आपल्याला या ठिकाणी काही स्थानिक स्वराज्य संस्थांचं अजूनही प्रकरण पेंडिंग आहे. नांदेडचं म्हणा, थोडंसं जागा आहेत परंतु थोडीशी त्या ठिकाणी कॉन्ट्रोवर्सी आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहायचा प्रयत्न केला, मुंबई महानगरपालिका आहे बीएमसी मध्ये, बीएमसीच्या जागा अजूनही अपलोड झालेल्या नाहीयेत. त्या ठिकाणी जागा आहेत परंतु त्यांचं थोडंसं वेगळं नियमावली आहे, वेगळं थोडंसं कॉन्स्टिट्यूशन असल्या कारणाने तिथल्या जागा यायच्या किंवा नाहीये. कारण मागच्या वेळी त्यांनी जागा दिल्या होत्या, बऱ्याच प्रमाणावरती जागा दिल्या होत्या, परंतु नंतर आपल्या उमेदवारांचा आणि त्यांच्यामध्ये थोडीशी कॉन्ट्रोवर्सी झाली होती, मुलं कोर्टात गेले होते. ते प्रकरण वेगळं आहे, ते मी इथे काय डिस्कस करणार नाही. परंतु त्या गोष्टीचं बॅकग्राऊंड त्यांना आहे, त्या गोष्टींचं बॅकग्राऊंड त्यांना आहे. त्यामुळे त्यांचं अजूनही फायनल डिसिजन झालेला नाही म्हणा, किंवा त्यांनी जागा अजूनही अपलोड केलेल्या नाहीयेत. बीएमसी च्या जागा जर अपलोड नाही झाल्या ना, तर लक्षात घ्या, ज्या इंग्लिश मीडियम आहे, प्युअर इंग्लिश मीडियम वाले किंवा प्युअर हिंदी मीडियम वाले, त्या लोकांचं सर्वाधिक नुकसान होईल. कारण आपल्याला जास्तीत जास्त इंग्लिश मीडियमच्या जागा किंवा हिंदी मीडियमच्या जागा बीएमसी मधून आलेल्या पाहायला मिळतात. कारण प्युअर इंग्लिश मीडियमच्या जागा आपल्याला महाराष्ट्रामध्ये इतरत्र पाहायला मिळत नाही. तर स्थानिक स्वराज्य संस्था 10,000 प्लस आहेत आणि जवळपास जर का आपण पाहायचं झालं 12,000 पेक्षा जास्त जागा या अपलोड झालेल्या आहेत प्रायव्हेट सोसायटीच्या. त्यापैकी बऱ्याचशा जागा या विदाऊट इंटरव्ह्यूच्या देखील आहेत. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, हे तर झालेलं आहे ज्या व्हेरीफाईड जागा आहेत त्यांचा. याच्या व्यतिरिक्त आणखी बऱ्याचशा जागा पोर्टलला अपलोड झालेल्या आहेत, परंतु त्या अजूनही अप्रूव्ह होणं बाकी आहे. जागा अपलोड झाल्या म्हणजे त्या संपल्या असं नाहीये, त्याला व्हेरीफाय होऊन त्या अप्रूव्ह होणं हे देखील महत्वाचं आहे. काही जागा या ज्या आहेत संचालक लेवलला पेंडिंग आहेत. कारण काय असेल, छोटी मोठी त्रुटी असेल किंवा एखाद्या कॅटेगरीची जागा नाहीये किंवा एखाद्या सब्जेक्टची जागा आपल्याला संच मान्यतेमध्ये नाहीये, पण संस्थेच्या माध्यमातून ती अपलोड करण्यात आलेली आहे. वेगवेगळे डिफरंट सोसायटीज आहेत, त्यांचे डिफरंट प्रॉब्लेम्स आहेत, परंतु त्याला सोल्युशन देखील आहे. सोल्युशन मिळतो, पण थोडासा कालावधी याला मिळू शकतो, लागू शकतो. आता याच्यामध्ये जर का दोन गोष्टी आहेत, जर तरच्या गोष्टी तुम्हाला सांगतोय, 20 तारखेच्या नंतर जर का या ठिकाणी मुदतवाढ मिळाली नाही, तर ज्या संस्था फक्त अपलोडिंग करून थांबलेल्या आहेत, म्हणजे त्यांची जाहिरात अप्रूव्ह झालेली नाहीये, त्यांना अप्रूव्ह करण्याचा चान्स मिळणार नाही कदाचित, असं मे बी होऊ शकतं. आणि जर एखाद्या आठवड्याभराची मुदतवाढ मिळाली, यांच्या जागा आपल्याला पोर्टलला पाहायला मिळू शकते. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की वेगवेगळ्या माध्यमांचं नेमकं काय आहे. तर लक्षात घ्या, उर्दू मीडियमला जेवढ्या जागा अपेक्षित आहे 1,000 प्लस जागा त्यांच्या येऊ शकतात, तेवढ्या जागा येत आहेत. हिंदी मीडियमच्या जागा आपल्याला या ठिकाणी नागपूर असेल, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी पाहायला मिळतातच आहे. इंग्लिश मीडियमच्या जर का आपण जागा पाहण्याचा प्रयत्न केला तर बीएमसी ला येणं अपेक्षित आहे. आजही आपल्याला अपेक्षा आहे की बीएमसीच्या जागा अपलोड व्हायला पाहिजे, होतील. तिथून इंग्लिश मीडियमच्या जागा येऊ शकतील. त्यानंतर ठाणे महानगरपालिका आहे, भिवंडी आहे, पुणे आहे किंवा नागपूर आहे, या ठिकाणी इंग्लिश माध्यमाच्या जागा आहेत. आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये यावेळेस जर का आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर त्या सेमीच्या जागा आहेत, सेमी मराठी असेल किंवा सेमी उर्दू किंवा सेमी हिंदी असेल, त्या जागा मागच्या भरतीच्या तुलनेमध्ये यावेळेस जास्त येताना दिसत आहे. आता त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या उमेदवारांचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन म्हणजे डीएड किंवा बीएड जे आहे इंग्लिश माध्यमामध्ये आहे, असेच उमेदवार या सेमीच्या जागांसाठी पात्र असणार आहे.
मराठी डीएड बीएड वाले पात्रट केलेले नाहीये. हे बऱ्याच जणांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे, म्हणून मी या ठिकाणी सांगत आहे. आता यामध्ये ना एक थोडासा बॅड लक आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. या कला क्रीडा कार्यालय व शिक्षकांचा प्रश्न आहे तो अजूनही पाहिजे त्या प्रमाणावरती सॉल्व्ह झाल्याचं पाहायला मिळत नाहीये. काहीशा प्रमाणावरती अजूनही त्यांचा जो प्रश्न आहे तो पेंडिंग आहे. कारण त्यांच्या जागा महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत, पण त्या पहिल्या राऊंडला येतील किंवा दुसऱ्या राऊंडला येतील यावरचं जो प्रश्नचिन्ह आहे ते आपल्याला स्पष्ट होताना दिसत नाही, त्याचं उत्तर मिळताना दिसत नाही. आपल्या अपेक्षा आहे त्या जागा येतील, परंतु त्याबाबत आपण 100% असं भाकीत नाईलाज म्हणून जे आहे करू शकत नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता जागा वाढलेल्या ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. ठीक आहे. आता जेव्हा जागा वाढतात ना त्यावेळेस जे आहे प्रिफरन्सेस हे जे आहे हेक्टिक काम होऊन जातं. कारण साधी गोष्ट नाहीये. तर ऑप्शन आपल्याकडे जास्त असेल त्या ऑप्शन पैकी आपल्याला चूज नेमकं काय करायचं आहे ते फार जास्त महत्वाचं आहे आणि ते चूज करणं देखील आपल्यासाठी जे आहे खूप जिकिरीचं काम होणार आहे, रिस्की काम होणार आहे. एक चुकीचा प्रिफरन्स आपलं सिलेक्शनच्या बाहेर येऊ शकतो किंवा आपलं सिलेक्शन झालं तर चुकीच्या ठिकाणी देखील होऊ शकतं. चुकीच्या ठिकाणी इन द सेन्स ज्या ठिकाणी मला जायची गरज नव्हती, मला माझा जिल्हा मिळाला असता किंवा मला माझा चांगला सोयीचा जे प्लेस आहे ते मिळालं असतं, पण मिळालेलं नाही. कारण काय आहे मला ते लक्षातच आलं नाही प्रिफरन्सेसच्या संदर्भामध्ये नेमकं कुठं द्यायचंय. आणि असं देखील होऊ शकतं माझा स्कोर जास्त होता परंतु मला जे आहे त्या ठिकाणी प्रिफरन्सेस देताच आले नाही ज्या ठिकाणी माझ्यापेक्षा कमी स्कोर लागला. म्हणजे मला जास्त मार्क आहे मी नाही लागलो, माझ्यापेक्षा कमी मार्क असलेला उमेदवार लागलाय. त्याचं कारण काय, त्याने त्या ठिकाणी प्रिफरन्स दिला ज्या ठिकाणी मी प्रिफरन्सच दिला नाही. त्यामुळे प्रिफरन्सेस आता महत्वाचे. लक्षात घ्या, जर ऑप्शन कमी राहिले असते, जागा कमी राहिल्या असत्या तर 100 प्रिफरन्सेस किंवा 50 प्रिफरन्सेस जे आहे विदाऊट आणि विथ इंटरव्ह्यूचे पुरेसे राहिले असते. परंतु आता जागा वाढतायत. लक्षात घ्या, आस्थापना वाढतायत आणि आस्थापना वाढल्याच्या नंतर आपल्यासाठी जे आहे अतिशय जिकिरीचं काम आहे प्रिफरन्सेस देणे. त्यासाठी तुम्ही कन्फ्यूज असाल, डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये कन्फ्यूज असाल तर काळजी करू नका, तुमच्यासाठी आम्ही अवेलेबल आहोत. तुमच्या सगळ्या शंका ऑलरेडी आम्हाला माहिती आहे की तुम्हाला नेमकं काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि त्याचं सोल्युशन काय आहे. कितीही मोठा प्रॉब्लेम असू द्या त्याला आपण टॅकल करू शकतो आणि ते टॅकल करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी गायडन्स बॅच अवेलेबल आहे. अगदी माफक दरामध्ये तुम्हाला जे आहे या ठिकाणी सगळ्या बाबी अवेलेबल आहे. जेवढ्या गोष्टी तुम्हाला हव्या किंवा नाही हव्या तरी आम्ही तुम्हाला देतोय. एवढे मेनू आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला काय करायचं आहे ते बघा, आपण एवढं लाखो रुपये आतापर्यंत खर्च केलेले आहे आपल्या एज्युकेशनवर. आता फक्त आपल्याला जर का एक डिसिजन घ्यायचा असेल आणि तो डिसिजन चुकू नये असं वाटत असेल की योग्य तो आपल्याला सल्ला हवा, तर मग गायडन्स बॅच आपली प्रतीक्षा करते आहे. काय करायचं आहे, मास्टर टीचर ऍप डाउनलोड करायचं आणि आज आता ताबडतोब गायडन्स बॅच जॉईन करायची. आपला जो मनामधला संभ्रम आहे, बऱ्याच जणांना रात्रीच्याला झोप येत नाही, ही गोष्ट मला कळते आहे, त्याची जाणीव आहे. तसं होऊ नये, आपल्याला सुखाची झोप लागावी त्यासाठी जे आहे गायडन्स बॅच आपण नक्की जॉईन करा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काय वाटतंय यावेळी जे आहे आणखी मुदतवाढ मिळेल किंवा मिळणार नाही, मिळावी किंवा मिळू नये, त्या बाबतीमध्ये जर का आपल्याला काही व्यक्त व्हायचं असेल व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.